शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाला पत्र, तर बिनविरोध जागांवरती पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांचे निवडणूक आयोगाला पत्र. आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल. आज आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र शाखांना भेट देणार. कलिना विधानसभा क्षेत्रातील 4 शाखांना एकत्र भेट दिली जाणार. राज्यातील 29 पालिकांसाठी एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन ठरला. विविध जिल्ह्यांमधील प्रचारसभेनंतर एमएमआर रिजनमध्ये प्रत्येकी एक प्रचारसभा आणि रॅलीचं आयोजन. आज नवी मुंबईमध्ये शिंदेंचा रोड शो. साताऱ्यातील ड्रग्ज झाड शिंदेंच्या बंधूंच्या रिसॉर्टवर. सुषमा अंधारेंकडून प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टवरती कारवाईचा आरोप. साताऱ्याचे पालकमंत्री सुषमा अंधारेंची शंभूराज देसाई यांच्यावरही टीका. 24 तासात आरोप वृषाली पाटलांवर कारवाई होईल असं आश्वासन ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी दिलंय. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची माहिती. 24 तासाच्या आत कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन करू असा देखील अविनाश जाधव यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहराचं नामकरण झालं, त्यानंतर पहिला महापौर भाजपचा होईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं हे वक्तव्य. मुंबई महापालिकेच्या प्रभाग 99 मधून सचिन दाबेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात. दाबेकरांच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरोधात आव्हान. प्रस्थापित लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. ठाण्यात अपक्ष उमेदवारावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव. अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाण यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप. विक्रम चव्हाण जुमानले नाही म्हणून सूचकांवरती दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं असा दावा. दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तरुणाला मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. प्रचार रॅली दरम्यान शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून तरुणाला मारहाण. 8 ते 10 शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा देखील झाला दाखल. गुंड प्रवृत्तीला विरोध केलाच पाहिजे. दहिसरच्या प्रभाग 1 मधील मारहाणीवर विनोद घोसाळकर यांची प्रतिक्रिया. दादरमधील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अतोनात गर्दी. अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी रांगा. अंगारकी चतुर्थीमुळे पहाटेपासून भाविकांची गर्दी. पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 121च्या घरात. नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन. मुंबईमधील एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या 2 इमारतींमधील रहिवाशांना नवीन घर मिळणार, तर एमएमआरडीएकडून आता रहिवाशांना घरांचं वाटप केलं जाणार.